की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आम्ही हा काल्याचा प्रसाद कुठं खाऊ, काल्याचा प्रसाद कुठं सेवन करू? त्यांनी मुंबई दिल्ली असं काही सांगितलं नाही, तर काल्याचा प्रसाद खाण्याचं ठिकाण सांगितलं. तुका म्हणे वाळवंट, वाळवंटामध्ये हा काला केला जातो, वाळवंटात. पहा, भगवान कृष्णांनी काला केला तो यमुनेच्या वाळवंटात, माऊलींनी काला केला तो पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात. म्हणजे ही दोन ठिकाणं आहेत वाळवंट. देवाने एकदाच काला केला हो, देवासारख्याला एकदाच काला करता आला, याचा अर्थ काला एवढा दुर्मिळ आहे, पुन्हा पुन्हा केला नाही देवाने काला. आणि माऊलींनी काला केला, माऊलींनी काला केल्यानंतर आतापर्यंत आपण सगळे कालाच करतोय, कालाच करतोय, आपण सगळं कालाच करतोय. तर बघा एवढा काला व्यापक झालेला आहे. तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे की तुका म्हणे वाळवंट, हे जे आमचं अंतःकरण आहे ना, हे वाळवंटच आहे. या वाळवंटात काला करायचा आहे. वाळवंटात काला केव्हा होतो? जीव आणि ब्रह्म एक होतो तेव्हा. शिवोहम शिवोहम, हा जीव त्या देवाशी एकरूप होतो. जीव ब्रह्मैक्य काला त्याला म्हणतात. आणि तेच हे वाळवंट आहे. आणि कसं आहे ते वाळवंट? बर्व आहे, नीट आहे, चांगलं आहे. तुका म्हणे वाळवंट. बर्व नीट चांगलं असं वाळवंट आहे. तर या वाळवंटाला, या अंतःकरण चतुष्टयाला, अंतःकरणाला आपण चांगलं बनवायचं. त्याला जर चांगलं बनवलं, ते व्यवस्थित झालं, तर प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्योपजायते. असला प्रसाद आपल्याला मिळतो की सगळ्या दुःखांचा नाश होतो. हे प्रसादाचं महत्व आहे. आणि तो प्रसाद या आमच्या अंतःकरणाला आम्ही जर यथोचित केलं, यथोचित केलं याचा अर्थ कसा? त्याला पावन केलं, पवित्र केलं. जसं माऊलींनी म्हटलं की माझ्या गुरूंना मी कुठं स्थान दिलं? आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंच्या पावलांना स्थान कुठं दिलं? हृदयामध्ये दिलं ना. आता हृदयात ज्याला अशा पवित्र आत्म्याला, देवाला, संताला ज्या वेळेला स्थान द्यायचं असतं ना, जिथं बघा आपल्याकडे जर कोणी आपल्या घरी यायचं असलं तर आपण घरात किती सारवा सारव करतो, किती व्यवस्थित सगळं पद्धतशीर करतो. अहो ते येणारे मोठी माणसं आहे, असं आहे तसं आहे, म्हणजे एवढं आपल्याला करावं लागतं त्यांच्या आदराप्रित्यर्थ. ते इथे येणारे बसणारे तद्वत हा जगाचा अखिल कोटी ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा आमच्या हृदय सिंहासनावर आरूढ होणार आहे. आमचे सद्गुरू आमच्या सिंहासनावर, या हृदयरूपी सिंहासनावर आरूढ होणार आहे ना. त्यासाठी हे हृदय मलिन ठेवता कामा नये. आता हृदय हे आपुले, त्या हृदयाला पावन करायचं, पवित्र करायचं आणि चांगलं असं करायचं. ती एरवी बर्व आहे, नीट आहे, चांगलंच आहे. बघा या अंतःकरणामध्ये असणारा जो चित्ताचा भाग आहे ना, तो सत्वंशापासून निर्माण झालेला आहे. सत्वंशापासून, सत्व गुणामुळे जो निर्माण झालेला असतो ना, तो पवित्रच असतो, चांगलाच असतो. मग अपवित्र कसं काय झालं ते? जसं वरून पडणारा पाऊस, ढगातून, आकाशातून पडणारा पाऊस स्वच्छच असतो ना, मग ते गढूळ का होतो? या पृथ्वीवर पडतो. मग ते मलिन का होतं? त्या ओढ्यातून, नाल्यातून वाहतं म्हणून. तद्वत आमचं हे जे चित्त आहे, अंतःकरण आहे ना, हे मुळात पवित्रच आहे, सत्वंशाचा तो अंश आहे. पण असं असलं तरी काम, क्रोध, लोभ हे षड विकार, षड वैरी यांनी ते गढूळ होतं, मलिन होतं. असं होऊ देऊ नका. म्हणून ते अंतःकरण बर्व आहे, नीट आहे, पावन आहे, तिथं आम्ही काला करू, असं तुकोबाराय या अभंगात सांगतात. शेवटी या अभंगाचा धावत्या पद्धतीनं थोडक्यात असा भावार्थ सांगितला गेला. आता आपण सर्वांनी एक वेळ भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई
करण्यासाठी काल्याच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. हे काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे, सांगतेचं कीर्तन आहे. आणि बघा, हे कीर्तन होत असताना आपण एवढे हार टाकले, एवढे हार टाकले, एवढ्यांच्या पुढे मला हार मानावी लागली ना. हार टाकणं एवढं सोपं नसतं ना. हार टाकणं म्हणजे हार मानणं असतं. आणि बघा, एवढे हार टाकल्यानंतर अहो माणसाला झेपेल पेलेल एवढं असलं तर ठीक आहे, जास्त झाले तर जरा हेच होतं ना. म्हणजे कशातही अतिशयोक्ती झाली तर चांगलं नसतं. बघा, थोडक्यात असं सांगायचं, एकदा सुदामदेव द्वारकेला गेले, भगवान कृष्णांच्याकडे गेले. आता भगवान कृष्णाकडे गेल्यानंतर भगवान कृष्ण त्यांच्या पाया पडले, सुदामदेवांच्या बालपणीचा असणारा मित्र. आता भगवान कृष्ण पाया पडल्यानंतर रुक्मिणी माता आल्या, पाया पडल्या, सत्यभामा आल्या, त्या सगळ्या स्त्रिया आल्या आणि सगळ्याच पाया पडायला लागल्या. सगळ्याच पाया पडत असताना भगवान म्हणायचे की सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, अष्टपुत्रवती भव असं म्हणायचे त्यावेळेला. आता अष्टपुत्रवती भव असा म्हणणारा दोषी असतो. आता का अहो एक अन दोनच पाहिजे ना. तुम्ही कसं काय अष्टपुत्रवती म्हणजे हा दोष झाला आता त्याच्यामध्ये. म्हणजे सांगायचं असे काय की सुदामदेव आशीर्वाद देत होते सगळ्यांना. आता त्याच्या स्त्रियाच एवढ्या होत्या. शेवटी एवढा कंटाळा आला त्या सुदामदेवाला. सुदामदेव म्हणतो, कृष्णा अरे कितीक राहिले अजून पाया पडायचे, अजून कितीक राहिले हार टाकायचे. आणि मग एवढं जर आहे ना कृष्णा, मी कंटाळलो रे आता. मग कृष्णा तू पुन्हा एकदा पाया पड, तुला एकट्यालाच आशीर्वाद देतो, तो सगळ्यांना लागल म्हणे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून काला एवढा महत्वाचा असतो ना. कोणत्याही कार्यक्रमाच्या सप्ताहाच्या शेवटी काला केला जातो. बघा, विशेषता अशी असते काल्याची, त्या व्यास महर्षींनी 17 पुराणं लिहिली. व्यास ऋषींनी व्यासस्य 18 पुराणेषु 18 पुराणं लिहिले. पण मला हे सांगायचं आहे की त्यांनी 17 पुराणं लिहिली. आणि 17 पुराणं लिहिल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटायला लागलं की एवढं मोठं वाङ्मय मी तयार केलं, एवढं हे केलं, तरी सुद्धा खऱ्या अर्थानं माझं चित्त प्रसन्न का नाही, मला चित्ताला शांती का वाटत नाही. तर पहा, त्यांना नारद मुनींनी सांगितलं. नारद मुनी म्हणतात, तुम्ही एवढं जरी केलं ना, तुमचं चित्त अजून शांत झालं नाही ना, स्थित प्रज्ञाचं लक्षण तुमच्यात आलं नाही ना, त्याला एकच कारण आहे. कारण फक्त एवढंच आहे, तुम्ही 17 पुराणं लिहिले, पण जो भगवान कृष्ण आहे ना, त्या भगवान कृष्णाच्या गुणाचं, लीलाचं, चरित्राचं वर्णन केलं नाही, म्हणून तुम्हाला समाधान नाही. व्यासांना असं सांगितलं गेलं. तेव्हा व्यासांनी 18वं पुराण हरिवंश पुराण लिहिलं. आणि हरिवंश पुराण लिहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या ठिकाणी स्थिरता, स्थितप्रज्ञता, गुणातीतता या सगळ्या अवस्था प्राप्त झाल्या. तद्वत सांगायचं असे हा आहे, आम्ही 7 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, किती दिवस हा कार्यक्रम केला तरी स्थितप्रज्ञता हा काला मिळविण्यासाठी त्या भगवंताच्या गुणकीर्तनाची आवश्यकता असते. म्हणून थोड्या वेळासाठी आपण या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या लीला गुणांचं थोडक्यात असं वर्णन करावं लागतं, करणार आहोत. कारण त्याचं लीलाचरित्र, गुणचरित्र थोडक्यातच सांगावं लागत असतं. चरित्र जास्त विशेष, त्याचा मोठं विशदी करून सांगायचं नसतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे, त्याचं स्पष्टीकरण करायचं नसतं एवढं. तेव्हा असा हा भगवान अखिल कोटी ब्रह्मांड नायक त्या मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाला. कारागृहामध्ये प्रकट झाल्यानंतर लगेच बापाला म्हणतो की नंदाच्या घराला मी गोकुळाला, नंदाच्या घराला मी गोकुळाला, नंदाच्या घराला येई गोकुळाला, नंदाच्या घराला
त्या भगवान कृष्णाने प्रगट होऊन जन्माला येऊन बापाला सांगितलं की मला इथं ठेवू नका, कारण तिथली अवस्था त्यांच्या अगोदरची आली, जन्माला आलेल्या बालकांची जी झाली ती याची होऊ नये अशा आई वडिलांना चिंता सतावीत असतानाच भगवान म्हणतात की मला इथं ठेवू नका, तुम्हाला चिंता सतावते ना, इथं नका ठेवू, मला कुठे घेऊन जा, गोकुळात घेऊन जा. त्या वसुदेवाने त्यांना गोकुळात नेण्यासाठी आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. डोक्यावर घेऊन वसुदेव निघालेले आहेत. रस्त्यात यमुना आडवी लागलेली आहे. बघा, यमुना आडवी लागल्यानंतर ती यमुना सारखं पाणी वाढत आहे, पूर येतो आहे. रात्रीचा समय असतो आणि जसे जसे वसुदेव आतमध्ये जायचे ना, तशी तशी ती यमुना वाढायची. एवढी वाढायला लागलेली आहे यमुना. तिला वाढण्याचं कारण एवढं होतं की त्या यमुनेला त्या भगवंताचं दर्शन करायचं होतं. तिथं डोक्यावर आहे आणि यमुना वाढते, गळ्यापर्यंत आली आहे. गळ्यापर्यंत आली, कानापर्यंत गेली आणि दर्शन करायचंय. तो भगवान जो होता, ते छोटस बालक होतं, ते बालक विचार करायला लागलं, जर ही यमुना अशीच वाढत राहिली तर माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जाईल. नाकातोंडात पाणी गेलं तर उद्या लोक काय म्हणतील, काय पोरग जन्माला आलं हो पांढऱ्या पायाचं, बाप गेला ना त्याचा. बघा, ते बाळ विचार करायला लागलं आणि मग त्या बाळाने जाणलं ही यमुना तो पूर एवढा वाढतोय ना. तर बघा, यमुना एवढी उचंबळत का होती? तिला देवाचं दर्शन करायचं होतं, ठीक आहे. तिला तिचं दुःख देवाला सांगायचं होतं. यमुनेला दुःख होतं, यमुनेला काही शल्य होतं, ते सांगायचं होतं. पण तिला माहिती आहे की डायरेक्ट देवाला सांगता येणार नाही आपल्याला. म्हणून वसुदेवाच्या कानात सांगितलं तिने. बघा, वसुदेव हे संत आहेत. देवाकडे जाताना संतांची सोबत संगत धरावी लागते. पहा, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. यमुनेला हे माहिती होतं, म्हणून ती यमुना वसुदेवाच्या कानापर्यंत गेली आणि कानात सांगितलं. यमुनेने कानात सांगितलं. आता कानात जे सांगितलं ना, ते वसुदेवाने वरती देवाला सांगितलं. देवाला सांगितल्यामुळं देवाने ते जाणलं आणि आपला पाय खाली केला. त्या पायाचा स्पर्श त्या यमुनेला झाला. आता बघा, यमुनेला स्पर्श होता बरोबर यमुनेने वाट करून दिली ना, यमुना दुभंगली, वाट करून दिली, जायला मोकळा रस्ता करून दिला. मग यातला अर्थ काय आहे? तर बघा, यमुनेला जे दुःख होतं, कोणतं दुःख होतं? पहा, नदी ही परोपकारासाठीच असते. वहंती नद्या, परोपकारासाठी या नद्या वाहत असतात. जगात 7 पदार्थ असे असतात की ते जीवनभर परोपकार करतात. त्यातली एक नदी आहे. मग ही यमुना म्हणते आहे, मी परोपकारासाठी आहे, पण माझ्या डोहातलं पाणी कुणी पित नाही. इथं पशु पक्षी पाणी प्यायला येत नाही, जनावरं पाणी प्यायला येत नाही, माणसं इथलं पाणी घेऊन जात नाही, गोपिका कधीच इथं येत नाही पाणी प्यायला. मग एवढा मोठा डोह, एवढं मोठं पाणी असून माझा उपयोग काय? मी तर परोपकारासाठी आहे. मग जर याचा उपयोग कोणीच करीत नाही तर माझ्या जीवनाला धिक्कार असो, हे दुःख होतं यमुनेला. मग ती यमुना वसुदेवाच्या कानातून देवापर्यंत तिची समस्या तिनं पोहोचवली. तर देवाने त्या समस्येचं उत्तर देण्यासाठी वरून पाय खाली टाकला. बघा, पाय खाली टाकला याचा अर्थ असा, त्या देवानं यमुनेनं सांगितलं की तू आता काही घाबरू नको. तुझं जे शल्य आहे ते दुःख मी तुझं निवारण करतो. आणि ज्या डोहामध्ये कोणी पाणी प्यायला येत नाही, कोणी काही होत नाही ना, असा जो कालिया तिथं राहतोय ना, हा जो पाय मी खाली काढलाय आहे ना, ज्याचं दर्शन तुला झालंय ना, याच पायानं त्याच्यावर नाचून नाचून त्याला मारेल. कुणाला? कालियाला. आणि मारलंच तसं. म्हणजे भगवंताने तिला आश्वासित केलं आणि भगवंत वसुदेव गोकुळात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर नंद बाबांच्या वाड्यामध्ये यशोदेच्या पुढ्यात
त्या बाळाला ठेवलं, तिथली कन्या घेऊन निघाली ती. आता बघा, कन्या घेऊन निघाल्यानंतर काही लोकांनी विचार केला, जसं भगवंताला घेऊन जाताना यमुना एवढी वाढली, एवढं पाणी आलं, मग ती कन्या तिकडून आल्यानंतर काय झालं? काही नाही हो, त्या यमुनेने लगेच वाट करून दिली ती, लगेच वाट करून दिली, अजिबात खोळंबाच नाही, लगेच वाट कशी काय करून दिली? यमुनेला माहिती होतं की ही जी आता इकडून आली आहे ना, या भांडखोराच्या नादी कोणी लागायचं, जाय तू पटकन निघून, म्हणून वाट करून दिली. आणि पुन्हा यमुनेला माहिती होतं ही जर इथं थांबली ही माया, तर इथं भगवंताला या वाळवंटामध्ये गोपाळ काला करायचा आहे, ही पटकन तिकडे निघून गेलेली बरी, म्हणून वाट करून दिली. पण असा हा बाळ नंदांच्या वाड्यात पडलेला आहे. आणि नंद बाबांच्या बहिणीनं नंद बाबांना सांगितलं, गोकुळातल्या गवळणींना माहिती झालं, सगळ्या गवळणींना माहिती झालं, तर सगळ्यांचं एकच कल्लोळ, सगळ्या त्या नंद बाबांच्या वाड्याकडे त्या बाळाला पाहण्यासाठी निघालेले असतात. विठ्ठल हर हर त्या नंदांना बाळ झालं. पहा, नंद भयो नंद घेरा, जय कन्हैया लाल की. त्या गोकुळात असा आनंदोत्सव सुरू झालेला आहे. सगळ्या गवळणींना माहिती झालेलं आहे. सगळ्या नंद बाबांच्या वाड्यामध्ये त्या बालकृष्णाला, लाला कृष्णाला, त्या बाळाला पाहण्यासाठी या वाटी ताटी सुंठवडे असं निघालेल्या आहे त्या गवळणी. सगळ्या गवळणींनी सगळ्या गोकुळवासी गवळणींना सांगितलं, सगळ्या तिथं निघालेल्या आहेत. तिथं आनंदाला असा काही पारावारच राहिला नाही. त्या गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तर रंग, आनंदाचे अंग आनंदाची, असल्या प्रकारचा आनंद गोकुळामध्ये होतो. बघा, आजकाल एखाद्या कुटुंबात कुठं मुलगा झाला, ते कुटुंबीय, त्याचे नातलग, त्याचे जवळचे, त्यांनाच आनंद होतो. पण हा भगवान प्रगटल्यानंतर सगळ्या गोकुळवासी जनांना आनंद झाला. सगळ्यांनाच नाही, तिथल्या लतांना, वेलींना, झाडांना, वृक्षांना, फळांना, फुलांना, तिथल्या किडा मुंगीला, पशु पक्ष्यांना, सगळ्यांना आनंद झाला. हो, किती विलक्षण आहे, सगळ्यांना आनंद झाला. आणि तो आनंद सुरू होतोय तिथं. तर आपली हिंदू सनातन संस्कृती आपल्याला सांगते, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे. हे गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, जय हो गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे, गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण, 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 बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. हो, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. पहा, आपली सनातन संस्कृती आपल्याला सांगते, गुढ्या उभारल्या पाहिजे, तोरणं बांधली पाहिजे, आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. आपण खरोखर आनंदोत्सव साजरा केला इथं करतो आहोत. आणि असला आनंद त्या गोकुळामध्ये चाललेला आहे. आणि त्या सगळ्या गवळणी भगवंताच्या कथा करतायत. कथा त्या वृथा व्यथा नाहीये. तुमच्या आमच्या कथेमध्ये व्यर्थपणा असतो, सगळं काहीच उपयोगाचं नसतं. त्याच्यातून काहीही चांगलं निष्पन्न होत नाही. त्याला वृथा म्हणतात, वृथा व्यथा आहेत त्या. पण ही भगवंताची कथा आहे. या कथेमुळं त्रिविध तापाची झाली बोळवणी, अशी कथेची पावर आहे. जसं गोपीगीतात म्हटलेलं आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीतं कल्मषापहं श्रवण मंगलम
श्रीमदाततं भुवि गुणिन्ते भूरिदा हो, अशी भगवंताची कथा आहे. तव कथा अमृत. कथा अमृत आहे, अमृत आहे ते. देवाची कथा ही अमृत आहे आणि त्या सगळ्या गोकुळामध्ये या कथा अमृत चाललेलं आहे. भगवंताच्या कथेचं गुणगान चाललेलं आहे. असा हा भगवान त्या नंदबाबांना यशोदेला वयाच्या 65-70व्या वर्षी झालेलं संतान आहे, म्हणून त्यांना तर आनंद असणारच साहजिक. पण ज्या घरात आजवर लहानसं बालक नव्हतं ते घर असं सुनं सुनं वाटत होतं. आज ते घर आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे. आणि असा तो नंदाचा बाळ लहानसा मोठा होऊ लागला. देवाला मोठं व्हायला वेळ लागत नाही आणि देवाला लहान व्हायलाही वेळ लागत नाही, असा देव आहे. आपल्याला माहिती आहे, राधेच्या संबंधात देवाला मोठंही होता आलं आणि लहानही होता आलं. कारागृहामध्ये देव 8 वर्षाचा म्हणून प्रगट झाला, पुन्हा लहान झाला, वसुदेवाच्या डोक्यावर बसला. म्हणजे सांगायचं आशा आहे की देवाला लहान मोठं व्हायला वेळ लागत नाही. असा भगवान हे बालक थोडं मोठं झालं. मोठं झाल्यावर ते आता रांगायला लागलं. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ दोमे देखील हसये रंगानी रंगनाथ दोमे देखील हसये रंगाची रंगनाथ दोघ्या देखील हसये. रंगाची रंगनाथ दोघ्या देखील हसये. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ दोमे देखील हसये रंगाची रंगनाथ दोघ्या देखील हसये. डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत 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 डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत. हो, असा भगवान रांगायला लागलेला आहे. डाव्या गुडघ्याने रांगतोय भगवान. तळवे तळहात टेकितो. बघा, तळवे तळहात टेकायचा आशय हा आहे की या भूमीला ते आश्वासित करतात. कारण ही भूमी देवाकडे गेली होती. या भूमीवर भूभार झालेला आहे. देवा तुम्ही अवताराला या, प्रगट व्हा आणि हा भूभार हरण करा. मग देव त्या भूमीला आश्वासित करतात, हे बघ मी आलो आता, तू काही चिंता करू नको, तुझा भूभार मी हरण करणार आहे. पहा, असा भगवान रांगत असताना थोडा मोठा झाला. गल्लीत चौकात इथं सतत छोटासा हा बाल फिरतो आहे. पहा, त्या गोकुळवासी जनांना, त्या गवळणींना सगळ्यांना एवढा आनंद वाटतो त्या बाळाचा. सगळे एवढे आनंदित होतात. तिथल्या पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, अहो तिथल्या दगडांना आनंद वाटत होता. तुम्ही म्हणाल दगडाला काय आनंद वाटणार आहे? अहो ते दगड विचार करीत होते, हा कधीतरी आमच्यावर पाय ठेवेल, कधीतरी फिरल. म्हणजे देवाच्या चरणस्पर्शाची इच्छा बाळगून असणारे ते दगड, जड, ते सुद्धा अपेक्षा करायचे. असा हा भगवान त्या गोकुळामध्ये लहानसा मोठा होत असताना हा भगवान थोडा मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर हा भगवान आता त्या ठिकाणी चोऱ्या करायला लागला. तुम्ही म्हणाला आत्ताच जन्माला आला 2 मिनिटापूर्वी, लगेच रांगायला लागला. ठीक आहे, रांगता रांगता लगेच फिरायला लागला. फिरता फिरता लगेच चोऱ्या करायला लागला. अहो तो देव आहे ना, देवाला मोठं व्हायला वेळ लागत नाही ना. आणि बघा, हा चोऱ्या करतोय, याने एक चौर्य प्रसारक मंडळ तयार केलं. हे मंडळ तेव्हापासून तयार होतात. पहिला मंडळाचा उद्गाता कोण असेल तर हा भगवान कृष्ण आहे. यांनी चौर्य प्रसारक मंडळ तयार केलं गोकुळामध्ये. सगळे लहान लहान पोरं होते त्याच्यामध्ये. आणि त्या चौर्य प्रसारक मंडळाने काय करायचं, कोणाच्या घरी फार लोणी आहे, कुठं दही आहे, कुठं दूध आहे, हे त्याचा शोध करायचा आणि तिथं जाऊन ते चोरायचं. बघा, या भगवंताने चौर्य प्रसारक मंडळ करून दया दुधाच्या चोऱ्या केल्या.
दुसऱ्या कशाच्या चोऱ्या केल्या नाही, कोणाची कपाशी चोरली नाही, कोणाचं काहीच चोरलं नाही, फक्त लोणीच चोरलं होतं. लोणी का चोरलं? लोणी चोरलं याचा अर्थ असा आहे की भगवंताने चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, त्या नंदाच्या नंदनाने चित्ताची चोरी केली. यांचं चित्त चोरलं, ज्यांचं चित्त चोरलं ना देवानी, ते चित्त देवाकडे गेलं. काहींना असं वाटायचं आमच्या चित्ताची चोरी देव का करीत नाही. अहो तुमचं चित्त चोरण्यासारखंच नाही म्हणून चोरी करीत नाही. कारण चित्त हे नवनीतासारखं असलं पाहिजे, लोण्यासारखं असलं पाहिजे, त्याच्यावर असर पडतो ना. जसं पहा लोण्यावर असर पडतो, तुम्ही बोटाचा छाप द्यावा त्या लोण्यावर उमटतो. कडक दगड असला तर त्याच्यावर बोट मारणे तर हात मारा, काही होईल का त्याच्यावर? काही चिन्ह उमटणार नाही. म्हणजे लोणी एवढं मुलायम आहे, एवढं चांगलं आहे, नवनीत आहे. अशा नवनीताची चोरी म्हणजे चित्ताची चोरी केली देवाने. आणि पहा त्या चित्ताची चोरी करीत असताना ज्या गवळणींच्याकडे चोरी केली नाही ना, त्याच गवळणींनी तक्रारी केलेल्या. ज्यांच्या घरी चोरी केली त्यांनी कधीच तक्रार केली नाही. तुम्ही म्हणाला असंच काय? अहो ज्या गवळणींच्या घरी देवाने चोरी केली ना, त्या गवळणी खुश होत्या. त्या म्हणायच्या देवाचा हात लागला आमच्या घरच्या लोण्याला, देवाचा हात लागला आमच्या घरच्या दुधाण्याला, म्हणून आता आम्हाला काही कमी नाही. जिथं देवाचा हात लागला तिथं काय कमी पडणार आहे. जसं उदाहरणार्थ मी सांगत असतो, एक चोर चोरी करायला गेला, चोरी करताना त्याला 50,000 रुपये मिळाले, मागच्या खिशात ठेवले. आता दुसऱ्या घरी चोरी करायला गेला. आता दुसऱ्या घरी चोरी करायला गेल्यानंतर त्यांच्याकडे कपाटात फक्त 10,000 रुपये होते आणि ते चोरले. यांनी निघणार तोपर्यंत घरमालकाला जाग आली. तो धावला मागे, हा कसा तरी गडबड पळाला. ते 10,000 चोरले होते ना, ते पडून गेले. ते नाही पडले, मागचे जे 50,000 होते ना ते पडून गेले. 10,000 रुपये त्याला सापडले, गेला घेऊन. आता मी आपल्याला असं विचारतो, तो जो मालक आहे तो पोलिसात तक्रार करेल का? करेल का तक्रार? अहो 50 पडले ना तिथं कपाटात, ते 10 गेले पण त्याच्या खिशातले 50 पडले. आता 50 पडले तो फायद्यात आहे ना, तो कशाला पोलीस स्टेशनला तक्रार करेल, कशाला गुन्हा नोंदवायला जाईल. तद्वत या ज्या गवळणींचं चोरी झालं नाही लोणी, त्यांनी यशोदेकडे तक्रारी केल्या आणि एवढ्यांनी तक्रारी केल्या तरी यशोदेने कुणाचंच मनावर घेतलं नाही, कुणालाच प्रतिसाद दिला नाही. उलट यशोदा त्यांना म्हणायचे, अगं तुम्ही गवळणीच अशा आहात, माझा मुलगा लहान आहे, 5 वर्षाचा आहे, तुम्ही ढालगजा आहात, तुम्ही अशा आहात, तुम्ही त्याची गोटी लपवतात, भोवरा लपवतात. यशोदा उलट त्यांच्यावर बोलायची. शेवटी त्या गवळणी त्रस्त झाल्या. आम्ही यशोदेला एवढ्या वेळा सांगितलं, यशोदेच्या काही लक्षात येत नाही. यशोदा तिच्या मुलाचीच बाजू घेते, आमचं म्हणणं ऐकूनच घेत नाही. मग त्या गवळणींनी ठरवलं, आता हे बघा, आपण आता एकीने जाऊन घराने मांडायचं नाही, आता आपण आंदोलन करू, मोर्चा काढू. मोर्चाला आंदोलनाला काही प्रतिसाद मिळतो ना. आणि म्हणून या गवळणींनी मोर्चाच काढला. सगळ्या गेल्या यशोदेकडे. यशोदेला म्हणतात, यशोदे बघ, आजवर आम्ही इतक्या वेळेला तुला गाराने सांगितले तुझ्या मुलाचे, तुझ्या खोडकर पोराचे, पण तू कधीच मनावर घेतलं नाही. आता आम्ही सगळ्या मिळून आलो तुला सांगायला की हे यशोदे, तुला निक्षून सांगते, सांग आता या गोकुळात राहायचं का जायचं. नासिएल्या मुच्या सुना, नासिएल्या मुच्या सुना, नासेला अमुजा सुना, नासेला अमुजा सुना. अजूनी लाज नाही तुझे मना, अजून का लाज नाही तुझ्या मना. हे तुझा तुलाच गोड वाटे काना काना काना. नासिएल्या अमुजा सुना, नासिएल्या अमुजा यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे.
गोकुळाच्या खोड्यांचा पाढाच वाचला आणि मग यशोदेला म्हणते, यशोदे आता गोकुळात राहायचं का जायचं? आम्ही फार त्रस्त झालो, हे गोकुळ सोडून आम्ही जातो. पण मोठी माणसं मोठा विचार करतात, कारण ती मोठीच असतात ना. आज आपली घरं मोठी झाली पण मन छोटी झाली. घरं मोठी मोठी आहेत पण मन छोटी छोटी झाली. तर बघा, वस्तुस्थिती अशी आहे की यशोदा म्हणते, गवळणी म्हणतात की आम्ही आता गोकुळ सोडून जातो. मोठी माणसं, ती यशोदा मोठी असल्यामुळं ती म्हणते, अगं गवळणींनो, तुम्ही जर गोकुळ सोडून गेलात तर आम्ही पाटील कोण, कुठले पाटील आम्ही? या गावात लोक नाही तिथले पाटील आम्ही. आमच्या पाटीलकीला काय अर्थ राहील मग? तुम्ही गोकुळ सोडून जाऊ नका, मी बंदोबस्त करते. उद्यापासून कृष्ण तुमच्याकडे येणार नाही, खोड्या करणार नाही. म्हणे कसं काय? का? कारण मी त्याला उद्या शाळेत पाठवते. गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. सारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. हे गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ कापडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ कापडीवाला. गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई ताराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई तारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई तारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. हो, असा हा भगवान यशोदेच्या आज्ञेनं गायी सांभाळायला जातो. भगवान यशोदेला म्हणतात, हे आई, तुम्हाला हे फार उशिरा सांगितलं हे काम. मी या कामाची वाट बघत होतो, तुम्हाला उशिरा सांगितलं. काही हरकत नाही, मी उद्यापासून गायी सांभाळील. भगवंताने संध्याकाळी गोपाळांना सांगून ठेवलं. सगळे गोपाळ आणि भगवान गायींच्या पाठोपाठ जातात. त्या वृंदावनाच्या स्थित असणारी 84 वन, तो गोवर्धन पर्वत, यमुना पुलीन, कदंब खंडिया अशा ठिकाणी गायी सांभाळतात. तर बघा, अशा ठिकाणी गायी सांभाळल्यानंतर यमुनेच्या वाळवंटात त्यांना आणून बसवायचं, पाणी प्यायच्या, गायी रवंत करीत बसायच्या आणि सगळे गोपाळ खेळायचे. असा नित्यक्रम त्यांचा सुरू झालेला असतो. एके दिवशी भगवान गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो, उद्या आपल्याला काला करायचा आहे. उद्या करायचं म्हणजे आज आपल्याला काला करायचं. असं सांगितल्यानंतर मग देवा काला करायचं, मग काय करायचं? काही नाही, प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरून शिदोऱ्या घेऊन या म्हणे. जे तुम्ही खाता, जे तुम्ही खाल्लं असेल ते बरोबर बांधून आणा. आपण सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करू. एकत्र करणं हा काला असतो. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या आणलेल्या आहेत. आणि मग खडकी सोडलेल्या मोठा, आजीचा दैकाला घुमटा. एवढा मोठा भगवान, त्या गोपाळांचं किती मोठं भाग्य आहे हो. शुकाचार्यांनी त्या गोपाळांच्या भाग्यांचं वर्णन केलं. आहो भाग्यम, आहो भाग्यम, नंद गोपव्रजौ कसा, यन्मित्रम परमानंद, पूर्ण ब्रह्म सनातन. हे सनातन ब्रह्म त्यांचं मित्र झालेलं आहे. गोपाळांचं किती भाग्यवान ते गोपाळ. आणि त्या गोपाळांना भगवान म्हणतात, आता या सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करणं, एकत्र येणं, एकत्र होणं हाच तर आहे काला. आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान सगळ्यांच्या मध्यभागी उभे राहिले. गोपाळ सभोवार बसलेले आहेत. आणि भगवान तो त्यांच्याकडे असणारी बासुरी, पावा कमरेला खोवलेला आहे, खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, वेळू काठी बगलेत खोवलेली आहे. आणि सगळ्यांच्या शिदोरीचा काला भगवंतांनी आपल्या एकत्र करून डाव्या हातावर घेतलेला आहे. सगळ्या गोपाळांना सांगतात, हे गोपाळांनो, मी आता तुम्हाला काला देणार आहे. माझ्याकडे बघा, जरा स्मित हास्य करा. बघा, आपण सुद्धा इथं जरी असलो ना तरी सुद्धा थोड्या वेळासाठी यमुनेच्या वाळवंटामध्ये चला. अंतःकरणाने, मनाने आपल्याला यमुनेच्या वाळवंटात जायला काही वेळ लागत नाही. या मनाला तेवढा वेग देवानं दिलेला आहे. जणू काही आम्ही आता यमुनेच्या वाळवंटात आहोत. आमच्या दृष्टीच्या पुढे त्या भगवान कृष्णाच्या गायी
रवंत करीत बसलेले आम्ही पाहतो आहोत. यमुनेचं पाणी वाहत आहे, त्याचा आवाज आम्ही ऐकतो आहोत. त्या ठिकाणची लतावेली झाडी, तिथले पक्षी जे गुंजारव करतात ते आम्ही ऐकतो आहोत. आणि एवढा मोठा हा श्याम सुंदर भगवान त्या गोपाळांच्या मध्ये उभा आहे. डोक्यावर मोर पीस आहे. आणा ते दृश्य आम्ही डोळ्यासमोर आणा. ते सगळे भगवंताचे बालपणीचे सवंगडे मित्र ते गोपाळ भगवंताच्या भोवती बसलेले आहेत. आणि भगवान हातावर त्या सगळ्या शिदोऱ्यांचा एकत्र केलेला काला डाव्या हातावर घेतो आहे. आणि सगळ्या गोपाळांना म्हणतो, अरे गोपाळांनो जरा हसा, स्मित हास्य करा, मी तुम्हाला काला देतो आहे. बघा हे ते दृश्य स्वर्गाचे अमर पाहत होते. स्वर्गातले देवलोक, किन्नर लोक, देवलोक सगळे पाहत होते ते दृश्य. काय विलोभनीय दृश्य होतं ते. त्यांना या दृश्याचा, या काल्याचा, या भगवंताच्या समीपतेचा आनंद मिळाला नाही, तो या गोपाळांना मिळाला. आणि मग भगवान त्या गोपाळांना म्हणतात की बघा आता मी तुम्हाला काला देतोय. हा भगवंताच्या हातचा काला गोपाळांना मिळतोय. किती गोपाळ भाग्यवान आहे. देवाच्या हातचा प्रसाद आहे. पहा दही आणि लाही हा काला आहे, हे प्रतिकात्मक स्वरूपाचा आहे. आणि पहा या दहीला आणि लाहीला प्रसादत्व तेव्हा येतं ज्या वेळेला भगवंताच्या विषयीचं आम्ही कीर्तन करतो, चिंतन करतो, त्या भगवान कृष्णाचं लीला कीर्तन करतो, गुण कीर्तन करतो, तेव्हा त्या दहीला आणि लाहीला प्रसादत्व येतं. एरवी ती दही लाहीच असते, पण हे भगवंताचं गुण कीर्तन केल्यानंतर त्याला प्रसादत्व येतं. भगवान म्हणतात मी तुम्हाला आता प्रसाद देतो. तर पहा त्या दृश्याचं वर्णन शुकदेव मुनी करतात. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पानौ मस्तृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वयि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भूक बाल केली गोपाळ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. शिक्के दुरी होतो ते गाते तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी खडे. तुका म्हणे आते लोका निगमने देखा. तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरवणी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश. वाटोई कवनिका वैशवनिकाचा प्रभ तुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाता. वाटोई कविका वैशवनिका कामने भूमंडळे आम्ही बडे गाडे. वाटोई कविका वैशवनिका जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हा बोलिले गुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध नाही विचारिला अधिकार आपला. करा क्षमा अपराध मनी ज्ञानेश्वरा राखा पाया पेटारी. करा क्षमा अपराध महाराज युगे 28